नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनची सुरुवात करूयात संबंध देशाला आज दुःख देणाऱ्या एका बातमीनं. तामिळनाडूत हेलिकॉप्टरची भीषण दुर्घटना झाली आणि यात भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झालाय. सीडीएस बिपिन रावतांसह 12 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. हेलिकॉप्टर दुर्घटनेनं देशावर शोककळा पसरली आहे. कुन्नूर भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेची आता चौकशी होणार आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या कार्याचा घेतलेला आढावा बघूया. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. 6 वर्षांपूर्वी नागालँडच्या दिमापूरमध्ये रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांनी मृत्यूला चकवा दिला. बिपिन रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल होते. मात्र यावेळी नियतीनं साथ दिली नाही. देशात ज्या ठिकाणी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी आव्हान दिलं तिथे बिपिन रावत यांनी सैन्याचं नेतृत्व केलं. काश्मीर, ईशान्य भारतावर त्यांनी लक्ष देऊन दहशतवाद्यांना ठेचून काढलं. चीन आणि पाकिस्तान सारख्या शेजाऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळेच देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होण्याचा मान बिपिन रावत यांना मिळाला होता. 16 मार्च 1958 साली त्यांचा डेहराडूनमध्ये जन्म झाला. शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये रावत यांनी शिक्षण घेतलं. इंडियन मिलिटरी अकादमीत त्यांना स्क्वॉड ऑफ ऑनर मिळाला. 16 डिसेंबर 1978 मध्ये बिपिन रावत हे लष्करात दाखल झाले. सुमारे 4 दशकांच्या सेवेत बिपिन रावत यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. बिपिन रावत यांनी काश्मीरमध्ये लष्करी तुकडीचं नेतृत्व केलं. दहशतवाद्यांवर वचक निर्माण करून तिथे शांतता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. 2016 मध्ये बिपिन रावत सदर्न कमांडचे जीओसी इन कमांड झाले. तर 2019 मध्ये देशाचे 26वे लष्कर प्रमुख होण्याचा मान रावत यांना मिळाला. भारतासमोर देशांतर्गत आणि परकीय शक्तीचं मोठं आव्हान आहे. हे आव्हान परतवून लावण्यात बिपिन रावत यांचा मोठा सहभाग होता. पाकिस्तान सारखा कुरापतखोर आणि चीन सारखा मुजोरी देश शेजारी असल्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक बिपिन रावत यांनी दाखवली. त्यामुळे शत्रू राष्ट्र भारतासमोर मान वर करू शकलं नाही. मात्र अपघाती मृत्यूमुळे बिपिन रावत यांना गमवावं लागतंय. त्यांनी केलेली भारत मातेची सेवा ही आपल्या सगळ्याच देशवासियांमध्ये कायम स्मरणात राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कोइंबतूरच्या सुलूर आर्मी बेसवर कुन्नूरकडे निघालं. मात्र वाटेत हेलिकॉप्टरला भीषण असा अपघात झाला. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. कोइंबतूरहून कुन्नूरच्या दिशेने जात असताना मी-17 हे जे अत्यंत अत्याधुनिक असं हेलिकॉप्टर आहे ते हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. कारण एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे हवामान इथं खूप प्रतिकूल होतं आणि कदाचित ते एक कारण असू शकतं या अपघाताचं. पण अजून याची चौकशी झाल्यानंतर त्याचं नेमकं कारण समोर येईल. जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त असलेल्या रावत यांनी सशस्त्र दलांचं आणि सुरक्षा यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यात मोठं योगदान दिलं. त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता
त्यांच्या निधनानं मला खूप दुःख झालंय. ओम शांती असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपिन रावत यांना आदरांजली वाहिली. देशाचे माजी संरक्षण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काय म्हणालेत पवार ऐकूयात. ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्याबरोबर काही सिनियर अधिकारी यांना या पद्धतीचं मरण मिळणं ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर स्टँडर्ड याच्याबद्दलची काही चर्चा होऊ शकत नाही. पण खूपदा नुसतं मशीन चांगलं असून चालत नाही, परिस्थितीसुद्धा कशी याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, प्रजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मुकलो याचं प्रचंड दुःख आहे. देखिए हादसा तो बहुत ख़तरनाक था और ऐसा होना नहीं चाहिए था, लेकिन हो तो गया. और अभी हम लोग 10 दिन पहले ही उनसे मुलाकात किए थे. दशहरा में उनके साथ में बैठ करके हम लोगों ने दशहरा का कार्यक्रम भी किया था. हमारी बेटी ने जो शस्त्र पूजन है वो जिया जी के साथ में मिल के किया था. तो आज इतना क्लोज रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. वैसे तो कई चीज़ें होती हैं, कई बातें होती हैं. एक बार हम लोग बैठे हुए थे कलकत्ता में रैमपार्ट में, तो हमने उनसे कहा कि जिया जी आइए हम आपकी सेवा करते हैं, कभी आप ससुराल पधारिए तो देखते हैं. उन्होंने कहा कि बेटा अभी हमारे पास समय नहीं है, अभी समय है हमको अपनी फ़ौज की सेवा करने का. इतना क्लोज रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. तो हम तो बाय कार जाते और पूरी रात ड्राइव करते गाड़ी, लेकिन सेना ने इस चीज़ को समझा. सेना ने हमसे कहा कि नहीं, आप अपनी गाड़ी यहीं खड़ा कर दीजिए, और वो उन्होंने अरेंजमेंट किया है. तो हम हमारी पत्नी 8:30 बजे फ़्लाइट से, सेना की फ़्लाइट से हम जा रहे हैं दिल्ली. और हमारी माँ के लिए जबलपुर के वरिष्ठ अधिकारी सेना के वो निकल चुके हैं. माँ को लेकर के वो आ जाएंगे रात को या कल सुबह आ जाएंगे जबलपुर, और वहाँ से उनको पहुँचाया जाएगा दिल्ली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिलाय. CDS बिपिन रावत, मधुलिका रावत आणि छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्कर प्रमुख आपल्यातून आज निघून गेले हे मनाला अजूनही पटत नाही, अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले. 2017 मध्ये दिल्लीत आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाला बिपिन रावत उपस्थित होते. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदत कार्यात त्यांनी सहकार्य केल्याची आठवण संभाजीराजे छत्रपतींनी नमूद केली आहे. संपूर्ण राष्ट्राचं कधी न भरून निघणारं नुकसान झाल्याची भावना सुद्धा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये CDS बिपिन रावत यांच्यासह 12 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात त्यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2020 मध्ये एरियल इमर्जन्सी दरम्यान तेजस फायटर एअरक्राफ्टला वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची भेट घेतली. संजय राऊत आणि प्रियंका गांधींमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं कळतंय. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या भेटीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश गोव्यातील निवडणुकीबाबत या बैठकीत मंथन झाल्याचं कळतंय. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील उद्धव ठाकरेंना देण्यात आला असल्याचं राऊत यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात काँग्रेसबरोबर शिवसेना असेल का यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणाले. काल मी राहुल गांधींशी भेट घेतली. आम्ही भेटलो, चर्चा केली. आज प्रियंका गांधी यांच्याबरोबर साधारण तासभर चर्चा झाली. आता लखनौवरून खास आलेले आहेत. उद्या परत लखनौला चालल्या आणि नक्कीच राजकीय चर्चा आहे. प्रियंका गांधी यांच्याकडून तर त्यांनी माझ्याकडून साधारण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या संदर्भात काही माहिती आदानप्रदान केली. काय परिस्थिती आहे, काय नाही, काय करू शकतो आपण या परिस्थितीमध्ये, त्या जी चर्चा झाली त्या संदर्भात त्या राहुल गांधी किंवा सोनिया गांधींशी बोलतील आणि मी उद्धवजींशी बोलेन. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलंय. लातूरमधल्या आरोग्य संचालनातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यानेच पेपर फोडल्याचं आता पोलीस तपासातून उघड झालंय. या प्रकरणी आतापर्यंत प्रशांत बडगिरेसह 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता तक्रारदार परीक्षार्थींनी वर्तवली आहे. चला पाहूया या पेपर फुटीचा घोटाळा नेमका कसा बाहेर आला. आरोग्य भरती परीक्षा घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश. आरोग्य विभागाचा सीईओ प्रशांत बडगिरे यानेच फोडला पेपर. पुणे सायबर पोलिसांनी 11 आरोपींना केलं जेरबंद. घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत जाणार का? 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या ड वर्ग पदासाठीचा पेपर फुटल्याचा आरोप झाला. मात्र त्यावेळी आरोग्य मंत्र्यांनी असं काहीच झालं नसल्याचा दावा केला होता. पण न्यूज 18 लोकमतनं हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं. खेर महिन्याभराने आरोग्य विभागानेच पुणे सायबर पोलिसात या संबंधीचा गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी देखील परीक्षार्थींच्या तक्रारीवरून पेपर नेमका कुठून आणि कसा व्हायरल झाला याचा तपास सुरू केला. या तपासाची लिंक थेट आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन पोहोचली. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात हा पेपर नेमका कसा फुटला ते. विजय मुराडे या आरोपीच्या मोबाईलवरून पेपर व्हायरल झाला. मुराडे याला हा पेपर बुलडाण्याच्या बबन मुंडेनं पाठवला होता. मुंडे याने हा पेपर सुरेश जगताप या क्लास चालकाकडून घेतल्याचं निष्पन्न झालं. या पेपर फुटीची लिंक उद्धव नागरगोरे या शिक्षकामार्फत थेट आरोग्य विभागात जाऊन पोहोचली. बीडचे मनोरुग्ण विभागाचे डॉक्टर संदीप जोगदंड आणि उस्मानाबादचा आरोग्य कर्मचारी राजेंद्र सानप यांनी लातूरच्या आरोग्य उपसंचालनालयातील सीईओ प्रशांत बडगिरे यांना 15 लाख रुपये देऊन हा पेपर खरेदी केल्याचं उघड झालंय. पेपर फुटीचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 11 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यापैकी 5 आरोपीला गेले 24 तासामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि धागेदोर लागलेला आहे. मुख्य कसा फुटला, काय फुटला त्याचा आपला तपास चालू आहे. लवकरात लवकर आपण खोडमध्ये जाऊन सगळे डिटेल आणू. पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. मात्र परीक्षार्थींनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं हा मुद्दा लावून धरला. म्हणजे आमच्या काही सहकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही तक्रार घेतली नाही. मग आपण सायबरकडे केली, आपणही सोबत होता त्यावेळेस. तर मग पोलिसांनी नंतर आरोग्य विभागाने तक्रार केली आमच्या नंतरनं. तर मग त्यावर सायबर पोलिसांनी तपास करत करत मग एक आरोपी पकडला. अनेक म्हणजे आता 11 आरोपीपर्यंत गेले आणि त्यात शिवही पकडला गेलाय. तर शिववरच तपास न थांबता यात अजून खूप मोठे मासे गाळायला लागणार आहेत. तर त्याही दृष्टीने सायबर पोलिसांनी तपास करावा. 13 लाख रुपये घ्यायचे आणि पेपर त्यांना देत होता असे. म्हणजे आता तुम्ही जस्टच पाहिलं की सायबर पोलिसांनी तपास काढला की हे पेपर बाहेर लिकीज करायचे 12-13 लाख रुपये देऊन.
मग हे अधिकारी स्वतः एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी असून देखील हे पेपर लीक करतायत, म्हणजे विश्वास आता विद्यार्थ्याचा कोणावर बसणार आहे? सर्वसामान्यावर तर बसणारच नाही आता. तर हे फक्त इथपर्यंतच मर्यादित नसून कदाचित याच्या लिंक म्हणजे मंत्रालयापर्यंत देखील असू शकतात. त्याच्यामुळे अशी मागणी आहे की ह्या पूर्ण मंत्रालयापर्यंत याची चौकशी जावी आणि याच्यामध्ये कोण कोण आहे त्या सर्व आरोपींना पकडण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ह्या सर्व परीक्षा रद्द करून MPSC मार्फत पुनर्घेण्यात यावेत अशी विनंती आहे. पुणे सायबर पोलीस आरोपी सीईओला हा पेपर नेमका कुठून मिळाला याचा तपास करतायत. त्यामुळे या आरोग्य विभाग भरती घोटाळ्याची लिंक थेट मंत्रालयापर्यंत जाते का हेच पाहायचंय. तसं असेल तर या घोटाळ्यातले मोठे मासेही पुणे पोलिसांच्या गळाला लागणार की निसटणार हे तपासाअंतीच निष्पन्न होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यभर गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट आरोग्य मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे, कारण पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्याचा छडा लावलाय. यासंबंधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. राज्यभर गाजलेल्या आरोग्य पेपर फुटी भरती घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश झालाय. पुणे सायबर पोलिसांनीच हा सगळा तपास केलाय. यामध्ये लातूरच्या आरोग्य संचालनालयाचे CEO प्रशांत बडगेरे यांना अटक झाली. त्यांनीच हा पेपर फोडल्याचं तपासात समोर आले. त्यांनी जवळपास 15 लाख घेतले. 2 इतर सहकाऱ्यांकडून हा पेपर इतर क्लास चालक किंवा इतर परीक्षार्थ्यांना विकल्याचंही सगळं समोर आले. या संदर्भात हा तपास नेमका कसा झाला, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर आहेत. सर, मला सांगा, हा कसा भांडाफोड झालाय सगळं प्रकरण? सुरुवातीला आपल्याकडे काही लोकांचे काही कॅन्डिडेटची तक्रार आली होती की हे पेपर सुरुवातीपासून एक्झामिनेशन 2 वाजता होता आणि सकाळी पण पेपर त्यांच्याकडे व्हॉट्सअपच्या स्क्रीनशॉट होता. नंतर हे सगळे प्रकरण आपण आरोग्य विभागाला अवगत केले. त्याच्यानंतर त्यांच्या वतीने एक अधिकारी येऊन त्यांनी फॉर्मल कंप्लेंट लॉन्च केली आणि FIR दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू सुरुवातीला आपण 6 लोकांना अरेस्ट केले. ते लिंक एक पहिले कोणाचं नाव होता, कोणी कोणाला दिलं होतं, असा लिंक करताना सुरुवातीला आपण 6 लोकांना अरेस्ट केले. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 दिवस आधी आम्ही 5 लोकांना अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभागाच्या ते लातूरच्या त्यांना पण अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून आणखी अरेस्ट आता सुरू आहेत आणि सगळे लिंक लवकरात लवकर लागेल आणि पेपर फुटीचे जे काही बॅकग्राऊंड आहेत किंवा पर्दाफाश आहे ते सगळं आम्ही करणार. या तपासाची लिंक थेट आरोग्य मंत्रालयापर्यंत जाते, कारण त्यांचाच अधिकारी याच्या CEO लेव्हलचं म्हणजे क्लास 1चा अधिकारी अडकला. तर पुढे तपासात कसं जाणार आहोत आपण? नाही, मंत्रालयापर्यंत जाते असं बिलकुल नाही आहे. अधिकारी काही संबलित आहेत आणि ते आमच्या चौकशी सुरू आहेत आणि जसं आमच्या लिंक लागेल तसं आम्ही सगळ्याला अरेस्ट करणार. यांनी पेपर विकल्याचं तपासात निष्पन्न झाले. हां, ते मतलब पैसेसाठी ते करणार होते, ते तर क्लिअर कट आहे. चर्चा अशी की एका पेपरचं रेट साधारण 12 लाख वगैरे होतं. नाही, आता आम्ही काही सांगू शकत नाही. सगळे आरोपी अरेस्ट झाल्यानंतर सगळे स्टेटमेंट मॅच झाल्यानंतर आम्ही काही सांगू शकणार. पण हां, पैसेसाठी हे करण्यात आलं. किती आतापर्यंत आरोपी अटक झालेत, आणखी किती होऊ शकतात? आतापर्यंत 11 झालेलं आहे. 12वा पण आम्ही अटक करण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच्या लिंक लागल्यानंतर जे काही असेल ते आपण आरोपी अटक करू. हे होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सर यांनी स्पष्टपणे सांगितलं, या तपासात किती काही झालं तर आम्ही शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत. सध्या CEO सापडलाय, त्याच्याही पुढे या CEOला नेमका पेपर कोणी दिला हे तपासात उघड होताना दिसतंय. ते धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जातात, आरोग्य विभागापर्यंत. त्यामुळे याच्यात आणखी कोणी मोठे मासे आहेत का आणि ते पोलिसांच्या गळाला लागणार का हेच पुढे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 पुणे. तेव्हा अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य मुलांच्या स्वप्नांवर बुलडोजर चालवणाऱ्या या सगळ्या लोकांवरती कठोर कारवाई होते का, बडे मासे यातले समोर येतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.